ज्ञानेश्वरी भावकथेचा मूळ उद्देश एवढाच आहे, प्रत्येक अध्यायामध्ये काय ज्ञानोबांनी आपल्याला सांगितलेलं आहे त्याचा संक्षिप्त गोष्ट आहे. म्हणजे भविष्यात ते विषय जर आपल्याला चिंतन करायचे असले तर डायरेक्ट आपण त्या अध्यायाला त्या विषयाला हात घालतो. मागच्या वर्षीचा थोडा संदर्भ सांगून आपण आपला या वर्षीचा विषय चालू करू. मागच्या वर्षी आपण 11व्या अध्यायाचे चिंतन केलं. ज्ञानोबांची जी वाणी आहे, मोकळेपण आहे, 11व्या अध्यायापासून फार उलगडत आहे. ज्ञानोबा पहिल्या अध्यायामध्ये फार किचकट आहे, दुसऱ्या अध्यायामध्ये थोडेसे नॉर्मल पद्धतीने बोलतात. त्याचा अर्थ जरा वेगळा बघतात. म्हणजे त्यांना काही तुमचं टेन्शन आलं होतं असं नाही. मुळातच काही काही विषय असे असतात की त्या विषयावरून बोलावं लागतं. अर्जुनाचा विषय होता, अर्जुनाच्या पद्धतीने पहिला अध्याय सांगितला. कृष्णाचा सामान्य विषय होता, सामान्य विषय. वेदामध्ये जो कर्मपर विषय आहे, कर्म माणसाने केलं पाहिजे, कर्माशिवाय पर्याय, तो कर्माच्या पद्धतीने विषय आहे. योग आहे, योगाचा विषय हा सर्वसामान्य माणसाचा नाही. तो योगाचा विषय सांगत असताना अनुभवाचा विषय सांगितल्याप्रमाणे योग चांगला सांगितला. माऊलीनं स्वतः योग आहे, कुंडली जागरण करते, काही कुणाचे पुस्तक वाचून ज्ञानोबाला लिहिण्याची गरज नाही पडली. 7वा अध्याय जग निर्माण कसं झालं तर प्रकृतीचा अध्याय. आणि प्रकृती प्रत्येकाला मारत असते, मरण कसं आलं पाहिजे त्याच्याकरता 8वा अध्याय. पूर्ण वेदाचं शास्त्राचं संक्षिप्त सार एकेका श्लोकामध्ये तो 9वा अध्याय. भगवंत जो अतिशय अर्जुनाच्या जवळ आहे तो त्यांच्या मुखातून परोक्ष ज्ञान करून देतो की मी कसा कसा आहे, त्याला विभूती योग म्हणतात. इतपर्यंत मागच्या वर्षी आपल्याला एक चांगल्या पद्धतीने निरूपण करता आलं. मला असं वाटतं आपल्या सगळ्यांच्या लक्षात असतं. खूप सुंदर वर्णन केलं मी कसा आहे त्याच्यामध्ये. आणि शेवटचा जो शब्द होता तो एवढा भयानक शब्द होता, मिलन कृष्ण मेकांशी शिकवतो. डोळ्याने तुला जेवढं जगत दिसते ते माझ्या एका केसावर आहे, एका अंशावर आहे. अगोदर ते सांगितलं ना, केशूच्या भावे शून्य असं आहे तसं आहे, प्रश्नाच्या उत्तरामध्ये ते पटलं त्यांना. त्या ठिकाणी त्या ठिकाणी त्या ठिकाणी अचानक भगवंताचा जो शेवटचा शब्द आला, निष्ठा कृष्ण मेकांशी, माझ्या एकांशावर विश्व आहे, असं उत्सुकता वाटली अर्जुनाला. मी रोज त्याच्याबरोबर मी जेवतो, त्याच्या ताटात जेवतो, त्याला मी शिवाय देतो, त्याच्याशी नातं लावतो. तो माझ्या एवढ्या वर्षापासून ओळखीचा असणारा माझा कृष्ण खरंच एवढा मोठा असू शकतो का? सगळं जग एका अंशावर असेल तर सगळा परमात्मा कसा? मला पाहायची इच्छा आहे. आणि एवढ्या मोठ्या माणसाला विचारावं का न विचारावं अशी एक विवाह मनस्थिती तयार झाली, त्याचं वर्णन आपण मागच्या वर्षी केलं. आणि खूप सुंदर स्वतःचं चिंतन केलं अर्जुनाने. आपल्यासाठी हा विषय खूप छान आहे. भगवंताकडे मागणी मागत असताना अर्जुनाच्या स्वतःच्या जीवनाबद्दल काही शंका निर्माण झाली. ही जी विश्वरूप आहे ही मी पाहायची इच्छा करतो इथपर्यंत ठीक आहे, पण माझ्या अगोदरचे जे मोठे मोठे लोक आहेत, त्याच्यामध्ये लक्ष्मी आहे, त्याच्यामध्ये गरुड आहे, त्याच्यामध्ये संकाधिक संत आहेत, ही एवढे मोठे मोठे संत हजारो कल्पापासून भगवंताच्या सानिध्यामध्ये आहेत, यांनी अजून हिंमत नाही केली विचारायची. आणि यांच्या तुलनेमध्ये जर मी माझा अभ्यास केला, न मी तपस्वी आहे, न मी ज्ञानी आहे, न अभ्यासू आहे, न माझ्याकडून विषयाचा त्याग झालेला आहे,
काय म्हणून मी भगवंताला विचारावं, त्याला म्हणतात आत्मचिंतन. बरं, नाही विचारावं म्हणजे पाहिल्याशिवाय समाधान नाही, त्याला म्हणतात विधा म्हणून. आणि शेवटी अर्जुन निर्णय करतो, नाहीच म्हणतील ना. आपल्या मनातली जी मागणी आहे ती एकदा आपण मागून मोकळे व्हावं, इतरची निर्णय घमवतो नाही, पण तो मनात ठेवून मला जगायचं नाही, याला म्हणतात सरळ मन. मनात ठेवून जगायचं. आणि तुमचं आमचं जर पाहिलं तर आपल्या मनात काय काय असेल हे ईश्वरालाच नाही. ज्याला कापायचं त्याला सुद्धा माहिती नाही की आपण सकाळी त्याच्याकडे गेलो. आपले रूप वेगळे वेगळे असतात, आपली भाषा गोड असते, आपलं वागणं चांगलं असतं, अंतर्गणात विचार फार तिखट असतात. म्हणून स्वास्थ्य चिंतन करत असताना जी अभिव्यक्ती अर्जुनाकडून झालेली त्यात द्वितीय आहे. आणि मग ज्यावेळेस मागणी मागत असताना सांगतो की म्हणण्याचे एकेकाच शक्य. बाळ जरा थोडं बोलतोय ना, अजून हे सांगतो म्हणणे से एकेकाच शक्य. भाषा खूप सुंदर आहे तर संस्कृत नसते. जेव्हा असं जर तुला वाटत असेल की मी विश्वरूप पाहू शकतो, शक्य आहे माझ्याकडून विश्वरूप पाहणं, तर तू मला दाखव. माझ्या मागणीचं टेन्शन घेऊन माझी भावना मी मोकळी करतो, माझी पाहण्याची इच्छा आहे. शक्य आहे माझी लायकी नसेल, शक्य माझा अधिकार नसेल, आणि अधिकार नसणारच माझा. कारण की लक्ष्मीला सांगितलं नाही, बंधू बहीण बंधाला सांगितलं नाही, आई बापाला दाखवलं नाही, की मी कसं काय म्हणू शकतो की ते ऐश्वर्य मला दाखवलं. आणि एवढा मोठा नाहीये मी, एवढी माझी योग्यता नाही. वाटत असेल तुला की खूप जवळचा आहे, मित्र आहे, भक्त आहे, साधा आहे आणि शक्य आहे असं वाटत असेल तर तू सांग, दाखव. आणि ही बाजू अर्जुनाची आणि भगवंताची उत्सुकता अशी होते, फक्त तोंडातून शब्द काढावा म्हणून दाखव. त्याला म्हणतात प्रेम. देवाला दाखवायची इच्छा आहे, पण समोरची मागणी, समोरची इच्छा पाहिजे. हे तर आपण एखादी चांगली वस्तू दाखवावी, त्याची नाकारावी, मग कुठेतरी आपला अपमान होतो. फक्त वासराने काचेला तोंड लावावं, पाना सोडलेला जातो. त्याचं नाव आहे देव आणि भक्ताची इच्छाच नसते काही मागावी म्हणून. आणि देवाची इच्छा असते मूर्खांना मी जर संपत्ती देतो, भोग देतो, जगतातले सगळे देतो, मी माझ्या पोरांना काही उपाशी नाही, माझ्या भक्तांना मी देणार नाही. आणि लक्ष्मी तर माझी पत्नी आहे, 2-4 संपत्ती दिलं, 2-4 वैभव दिलं, मला जग नाही. त्यांना माझ्याशिवाय काही नकोय आणि मला त्यांच्याशिवाय काही नको. म्हणून एक लक्षात ठेवा, वासनाचं वर्णन करत असताना फार सुंदर आहे. माणसाचा पोराचा प्रश्न फार वेगळा आहे. भूक लागली तर ते आईकडे जातात आणि तिला की आईला सोडून देत खेळायला लागतं. आईला पण माहिती भूक लागली म्हणून जवळ आली. पण गाईचंच वासर एक असं आहे, पिल्यानंतर सुद्धा आई गाई जवळ करते. लक्षात येतो, पिल्यानंतर सुद्धा सुद्धा झोपणार. याला संत म्हणतात, ही उपमा दिली. सुद्धा म्हणजे वत्स विलोची पैसे मध्ये येतील संभाळी. पिल्यानंतर सुद्धा आईला सोडत नाही, तिच्या जवळच झोपळत राहत. आणि मग ती कृष्णाची जी गाय म्हणून अवस्था झाली, वत्स देखली आपासी घेणू खडबडवणी मोहे. प्रेमाने उठणं, खडबडून जाणं होणं, हे सगळे प्रेमाचे प्रकार आहे बरं का. तुमच्या घरात जर पाहुणा आला असं बघितल्यानंतर आपण समजून घ्यायचं आपण कोणत्या प्रेमामध्ये बसतो. आलाच का, बरं याचा तपास. त्याला थोडासा चांगला नाही, बरोबर आला तू वाटच पाहतो, ते दुसरं प्रेम. तिसरं प्रेम दरवाजाच्या बाहेर जाऊन वाट पाहतो. अरे आला नाही अजून मी वाट पाहतो, ते प्रेम. आणि अचानक आलं की खडबडवणी मोहे,
ते देव भक्ताच खडबडवणी कोणीच नाही. जसं अर्जुनाच्या मुखातला शब्द गेला, विश्वरूप दाखवलं, पश्चिमे पार्थ रूपाने शतशोधक नाना विधान विद्यानी नाना वर्णात, खूप सुंदर शब्द. योग्यता दिली नाही, प्रश्न होता ते समोरून गेला. विश्वरूप शब्द कानावर पडतायत, दिसत नाही ते, मग देवी दृष्टी. परमार्थातला सगळ्यात मोठा पंच आहे, मोठा सिद्धांत आहे. अर्जुना सारख्याला भगवंताला पाहण्याची दृष्टी नव्हती. शहाण्या माणसाने समजून घ्यावं, आपण देवाविषयी फार बोलू नये. ज्याच्या सानिध्यामध्ये भगवंत आहे आणि जो भगवंताच्या सानिध्यामध्ये आहे त्या अर्जुनाला सुद्धा परमात्मा दिसेल. विषयाचे भोग बघून राग द्वेष मनात ठेवून ईश्वर कुठे आहे, देव कुठे आहे दिसत का नाही चर्चा करू नये. ईश्वर जर दिसायचा असेल, ईश्वरानेच आपली दृष्टी बदलली पाहिजे. माझं पाहणं असेल, जो माणूस ज्या ज्या सानिध्यात राहतो ना, तसं तसं त्याची दृष्टी बदलते. माणसं जातीवर नसतात, संगतीवर दृष्टी बदलतात. सामान्य मनुष्य असू द्या, तो जर विद्वानाच्या संगतीत राहिला तर त्याची मराठी चांगली असतात, विचार चांगले असतात, आर्थिक दृष्ट्या तो गरीब असेल पण वैचारिक दृष्ट्या तो श्रीमंत असतो. एखादा श्रीमंत माणूस सामान्य आणि मूर्खाच्या सानिध्यामध्ये जर तो आला तर त्याची भाषा बदलते, बोलणं बदलते, विचार बदलते आणि दृष्टी बदलते. दृष्टी बदलते म्हणजे मी बरेचसे महाराज लोक पाहिले, मला असं आठवतं सगळं विद्यार्थी आलेला प्रत्येक काळातला माणूस इतका ज्ञानोबराचा निष्ठा असतो, त्याला बाहुली आणि ज्ञानोबरासोबत काहीच नसतं. मी तर काही असे लोक पाहिले की दिवसभर प्रश्न करतात, म्हणून झाडाखाली बसून ज्ञानेश्वरी वाचतात, 108 पारायणे 1008 पारायण करतात. पण त्या पुण्यामुळे त्यांच्यामध्ये काही बदल होतात, वक्तृत्व यायला लागतं, लोक ऐकण्याचे औत्सुक्य जागा करतात, हळूहळू त्यांचा मान वाढतो. अर्थही नाही ना, हळूहळू मान वाढतो. मान वाढल्यामुळं जे जगातले वेगळ्या वेगळ्या विषयातले चांगली लोक आहेत ना, ते यांच्या सानिध्यात येतात आणि ह्या महाराजाला संसार कसा करावा अशी दृष्टी घेतो. त्याला म्हणतात दृष्टी बदलली. तो आला होता कोणत्या हेतून आळंदीमध्ये, ज्ञानोबराय आणि मी, ज्ञानेश्वरी आणि मी, पण त्याच्यामध्ये बदल कोणी केला? सामान्य लोकांनी. एक तज्ञ लोक भेटले आणि एकदम जे डोक्यामध्ये टाकलं, महाराज हे असं नाही असं करायचं असतं. तो पण होतो तुमचं म्हणणं बरोबर आहे. याचे गुरु कोण झाले? हा म्हणायला यांचा फोटो त्यांच्या घरात असतो तो भाग सोडून द्या, पण खरे गुरु हेच असतात. आणि मग ते शिकवतात पारमार्थिक माणसाला व्यवहार कसा करायचा, आणि त्याला जेव्हा व्यवहार येतो म्हणजे त्याची परमार्थाची दृष्टी बंद होते आणि व्यवहाराची दृष्टी सुरू होते. दृष्टी बदल झाल्याबरोबर जगाकडे बसण्याचा दृष्टिकोन बदल हा व्यवहाराचा आहे. युद्ध करण्याकरता उभा आहे, माणसं कापण्यासाठी उभा आहे अर्जुन. त्याच्या डोक्यात दुसरं काही नाही, माझं राज्य हरवलेलं आहे, आम्हाला ते जिंकायचे. हाच हेतू, परमात्मा प्राप्त व्हावा, उपदेश प्राप्त काही हेतू नाही अर्जुनात. दृष्टी बदलते भगवंताच्या संत. 8व्या अध्यायामध्ये दृष्टी का बदलते खूप सुंदर विषय आहे. तो जेव्हा येईल तेव्हा याचं विश्लेषण आपण ती करतो. दृष्टी का बदलते, कशी बदलते, कोण बदलतो, कारण काय, की दृष्टीचं स्वरूप काय. आणि तो ज्ञानेश्वरीतला सर्वोत्तम श्लोक आहे, तिथे हे सगळं ज्ञानोबाईंनी विश्लेषण केलं. अर्जुनाची दृष्टी बदलली आणि खूप सुंदर असं सांगितलं. आणि इतर शब्द बदलतात.
विश्वरूप पाहायला लागतो. घोड्याचा खाडा करणारा जो आहे ना संजय, त्याची भाषा वेगळी आहे. मी तुम्हाला मागे सांगितलं होतं ते 4 जण आहेत ज्ञानेश्वरी होते. 4 जण एकाच सिद्धांताकडे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने पाहतात. भगवंताचा दृष्टिकोन वेगळा असतो, ईश्वर. अर्जुनाचा दृष्टिकोन वेगळा असतो, राजा आणि भक्त. ज्ञानोबाचा दृष्टिकोन वेगळा आणि निवृत्तीनाथाचा दृष्टिकोन वेगळा. हे 4 जण. आणि संसारातले 2 जण. संजय नौकराला अचानक तिथेसारखं घाबरत सापडत आणि ऐकायला आंधळ. काही गेलं नाही तर कोण गीता, कसली गीता, कसला ईश्वर. राजकारणी माणसाला ईश्वर लोकांसाठी पाहिजे असतो. ते स्वतः ईश्वराला मानत नसतं आणि ईश्वराला मानलं तर पाप होणार, खोटं बोलणार नाही. आणि खोटं बोलण्याशिवाय राजकारण करता येत नाही. राजनीतीचा पहिला नियम आहे दुसऱ्याला परमार्थाला लावा, दुसऱ्यात श्रद्धा निर्माण करा, आपल्यावर कोणाचा प्रभाव पडू नये. असं घडलं तरच तो मंत्री होऊ शकतो. त्याचा भारत आपला कुठल्या कुठे गेला असतो, त्याला काही मर्यादा नाही. सगळं एक माणूस असते सापडत असते. सगळे जर आस्तिक निघाले असते तर भारतामध्ये दुर्दशा झाली, राजकारणात झाली. म्हणून संजयचा दृष्टिकोन वेगळा. गरीब लोक, माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढू नका, मी त्यांची मनोवृत्ती सांगतो. गरीब लोक, मध्यमवर्गीय लोक, नोकरीचे लोक, एखाद दिवस जर चांगलं जेवण मिळालं, एखाद दिवस जर गोड बोललं कोणी, एखाद दिवस जर एखादा मान मिळाला, एखादा पुष्पगुच्छ मिळाला, एखाद्या सभेमध्ये एखादी शाल मिळाली ना, तर तो दिवस त्यांचा भाग्याचा असतो. त्यातले त्यात जर एखाद्या मोठ्या माणसाने पाठीवर जर हात फिरवला ना, साहेबांनी हात फिरवला, मंडळी पाठ खुश. त्यामुळे जीवनाचा जगण्याचा एक तो सिद्धांत मोठ्याने आपल्याला स्वीकारावा. हा संजय नौकर आहे, मध्यमवर्गीय. राजकारणाशी त्याला काही गेलं नाही, फक्त इमानदार आहे म्हणून गीता सांगायला मिळाली, पाहायला मिळाली. अर्जुनासारखं विश्वरूप पाहायला मिळालं. त्याला विचारलं हे विश्वरूप पाहतं काय करा अर्जुनाचं. मलाही माहित नाही संजय म्हणतो, पण मला अजूनही कळेना की सगळं परब्रह्म, शब्दाचा प्रयोग नीट आहे का, सगळं परब्रह्म 2 डोळ्यांनी अर्जुनाला उपभोगायला मिळते. माझ्या डोक्यात काही या गोष्टी बसवणार, मला समजेना हे कसं शक्य आहे. जे आजपर्यंत कोणी पाहिलेलं नाही त्या डोळ्यांनी, ते डोळे कसे पाहतात मला काही समजत. पण काय वाटतं, काय वाटतं असं म्हणावं. संजयाचा शब्द श्रीकृष्ण स्वीकारायचे तयाचा भाग्योदय. कृष्णाने स्वीकारलं, मोठ्या माणसाने जवळ केलं म्हणून भाग्योदय झाला. हे त्याचं बोल, त्याची भाषा आहे. म्हणून बोलताना सुद्धा आपण कोणत्या कॅटेगरी मधला असतो ना, ते समोरच्या माणसाला लगेच उद्धट आहेत का, वैचारिक श्रीमंत आहे का, ज्ञानी आहे का, मध्यमवर्गीय आहे का, हे बोलण्यातूनच कळत असतं. पण बोलणं फार खतरनाक असतं. ज्ञानामध्ये खूप सुंदर सांगितलेलं, बोलण्यातूनच माणसाची वृत्ती कळत असते. आणि मग बोलता बोलता सांगितलं की काय कोणाला माहिती काय जग आहे. हा जो श्रीकृष्ण आहे हा काही सामान्य नाही. योगियाचे समाधी धन, संजयाचा शब्द नव्हता. योगियाचे धन शब्दाचा अर्थ नीट लक्षात ठेवा. समाधी धन, समाधीचं योग्याचं धन म्हणजे भगवान की होणे त्याला पारता अधीन. योग्याचं धन आणि अधीन झाला पार्थाच्या. अधीन शब्द नाही, स्त्रियांना कळत असतो, पुरुषांना कमी कळतो. कोणाच्या आहारी गेला, कोणाच्या अधीन गेला, ह्या शब्दाचा अर्थ त्यांच्याकडे अधीन शब्द. कामुक का अंगना अपैता संजयाचा शब्द. आणि खूप सुंदर शब्द संजयने वापरले. आणि मलाही कळत नाही असं का होतं. हा कोपे की निवांत आहे. अजून रागवतो, भगवान श्रीकृष्ण शांत होतो. हा कोपे म्हणजे पार्थ, कोपे निवांत.
हा रुसे. अर्जुन जर रुसला दुधावीतच आहे. का असं होतं? संजय होती एवढी माझी ताकद नाहीये हे असं का होतं सांगण्याची. काय होतं ते मी सांगण्यासाठी बसवले मला, पण असं का होतं माहिती. मग खरंच कृष्णदेव आहे का? खरंच कृष्णदेव आहे का? पार्थाच्या अधीन झाला, आमोदराव काय हरलेले कृष्णाचे. एक उदाहरण इतकं सुंदर दिलेलं आहे, सगळ्यांच्या काळजाला लागणार आहे. कोणालाच न मानणारे भगवान सुखदेव. अर्थ लक्षात ठेवा, कोणालाच न मानणारे भगवान सुखदेव. सुखदेवचा इतिहासच असा आहे की वडिलाला सुद्धा मानत नाही. सुख म्हणून ज्यावेळेस पाठीमागे लागले सुखदेव हसायला लागले. कारण की वैराग्याचं मूर्तिमंत अवतार म्हणजे भगवान सुखदेव आहे. आणि रस्त्याने जेव्हा ते निघायचे, दगड माती झाडामध्ये चैतन्य तयार व्हायचं. इतकी त्या संतांची ताकद. ते वृक्ष म्हणली आम्हा सोयरी हा त्याचाच अर्थ आहे. आपला भाग वेगळा आहे. जिवंत माणसं आपल्याला कोण पळून जातात आणि साधूचा जड चेतनावर परिणाम हे वैशिष्ट्य आहे. आणि भागवताच्या वर्णनात दिलेले की हा जो भागवत धर्म आहे ना, धर्मात प्रोजित कैतवोत्तर परमो निर्मत्सरा नाम कथा. हे काही सामान्य भक्ती धर्म आहे किंवा भागवत धर्म आहे असं नाही. सर्व विनिधू तम सर्वभूत हृदयम मुनिमानितो. सुखदेवाचं वर्णन करताना सांगितलं, सर्व भूतांच्या हृदयात निवास करणारे सुखदेव. 12 वर्ष योग सामर्थ्यानं आईच्या उदरात राहिलेले भगवान सुखदेव. आणि भगवंताने उदरात जाऊन सांगितलं, संसार तुला बांधणार नाही, बाहेर ये. उदरात जाऊन सांगितलं. आणि ते सुखदेव बाहेर आल्यानंतर आता ते शेवटी सुखदेव, माझ्या बोलण्याचा वेगळा अर्थ करू नका. देवी भागवतामध्ये सुंदर प्रसंग आलेले. पोरगा मुलगा मागे लागले तेव्हा सुखदेवाला हसले आहे. सगळ्या प्रकारे प्रयत्न केला की पोरगा आपल्याजवळ राहिलं पाहिजे, तर राहायलाच तयार. सतत समाधीमध्ये भगवान सुखदेव. आणि एक दिवस मुलासाठी रडायला लागले. समाधीतून जाग आली आणि जाताना रडताना बघितलं. काय टोमणा मारावा सुखदेवाने. वेदांत शास्त्रस्य कर्तार, ब्रह्मसूत्र लिहिणारा. आपल्या बापाबद्दल अशा पद्धतीने रडतो. शिकणारे कसे असतात. अशा पद्धतीने व्यासाने रडाव. मुलासाठी रडाव. वेदांत शास्त्रस्य कर्तारो. देवी भागवत मोठा श्लोक आहे. आणि देवी भागवत हे स्वतः व्यासाने लिहिलेलं बरं का. त्यांनी स्वतःबद्दल काही लपवून ठेवलेलं नाही की माझ्यात काय. मुलाचं प्रेम आहे, मी तरी काय. धृतराष्ट्राचं प्रेम आहे. सर्व झालं, सगळं हारलं तरी चालेल, तो दुर्योधन मुलगा आहे ना, मुलापुढं काय करता येईल. हीच परिस्थिती व्यासांची. हे शेवटी नाही ऐकलं, निघून गेले. पण ते मुलाला आणण्यासाठी भगवान श्रीकृष्णाचं गुणवर्णन करणारं श्रीमद भागवत लिहिलं. आणि त्यातले जे 2 श्लोक आहेत, जिथे यांची समाधी असते तिथे जाऊन सांगायला. बरहा पीडम नटवर वपू कर्णयो कर्णिकारम. समाधी अवस्थेमध्ये बसलेले जे सुखदेव होते, 2 श्लोक त्या विद्यार्थ्यांनी पाठ केले आणि तिथे जाऊन सांगायला सुरुवात केली. ते श्लोक ऐकल्याबरोबर समाधी तुटली आणि त्या विद्यार्थ्यांना जवळ केला. आणि श्लोक कोणी लिहिले तर काय चिंता करू नका, तुमच्या वडिलांनीच लिहिले. चला त्या मुलाबरोबर ते आले आणि वडिलांकडून सगळं भागवतून शिकून. भागवतामध्ये असे असे विषय आहेत की ज्याच्यामध्ये रास पंचाध्यायी हा मुख्य विषय म्हणला, गोपीगीत मुख्य विषय म्हणला जातो. भक्तीचा विरह कसा आहे यथा व्रज गोपिका नाम. भक्तिसूत्रामध्ये देवर्षी नारद लिहितात कशा पद्धतीने आपण भक्ती करावी यथा व्रज गोपिका. आणि त्या गोपीगीत, भ्रमरगीत, रास पंचाध्यायी
भगवंताच्या विलासाचं वर्णन. सारखं लक्षात ठेवा. ज्ञानोबांची ओवी काय आहे ते समजून सांगण्यासाठी तुम्हाला मागचं परिहार द्यावा नाही. असे सुखदेव की जे जन्मदात विरक्त आहे, जन्मदात वैराग्यवान, पण या भगवान कृष्णाची ताकद अशी आहे. भगवान कृष्णाने विषयाचा उपभोग कसा घेतला हे एका वैराग्यवान माणसाने सांगावं, इतकी ताकद भगवान श्रीकृष्णाची. जरी हा कोटिकी निवांत आहे हे मी बोलत असलो तरी सुखाधिक दादुले, ज्ञानोबांचा शब्द सुखाधिक परमार्थातले सगळ्यात श्रेष्ठ व्यक्ती, विषयाची मान्यता झाले भाट ये. भगवान कृष्णाच्या विषयाचं वर्णन करण्याकरता सुखदेव भाट झाले, स्तुतिकार झाले. हा येतो आणि एवढा मोठा भगवंत हा कोटीची निवांत आहे. ते गणितच कळ. संजयाचं वर्णन, संजयाचं वर्णन कळत ते काय आहे काय हे. पण काही दिव्य दृष्टी केली आणि ते पहिल्यांदा विश्वरूप पाहायला सुरुवात केली. नवीन नवीन विश्वरूप, नवीन डोळे, नवीन दृष्टी, असं गोड वाटायला लागलं अर्जुनाला. संक्षेपाला हा सांगतो बरं का, घरी जाऊन निश्चित रूपाने आपण अध्याय वाचावा. ते असं पाहायला सुरू. पश्चात देवांस्तवदेवदे सर्वांस तथा भूत विशेष संघान. आणि देवाला त्यात नाही मानतात. विश्वरूप पाहता पाहता अर्जुन भगवंताला म्हणतो, देवा म्हणे जय जयाजी स्वामी, जय हो. विश्वरूपाला जय जयाजी स्वामी, नवल कृपा केली तुम्ही. जरा तुमच्या कृपा जरा वेगळ्या पद्धतीची वाटते. कशी काय आहे विश्वरूप? आम्ही प्राकृत देखो माझ्यासारख्या माणसाने तुमचं विश्वरूप पाहावं, आश्चर्य झालं. ही तुमच्या कृपेची दृष्टीची ताकद आहे. मनुष्य सुद्धा ईश्वराचं ग्रहण करू शकतो, ईश्वराची इच्छा असेल तर. आणि मग ते वर्णन सुरू केलं. कसं वर्णन? इथे आकाश माझ्या समोर होतं, आकाश निघून गेलं. दिशोला जाणे न लभेचे सर्व, दिशा कळेना, खाली काय वर काय कळेना. ज्ञानोबाने खूप सुंदर वर्णन केलं. महाप्रलयाच्या काळी ज्याप्रमाणे मार्कंडेय समुद्रावर तरंगत होता आणि त्याला सगळीकडे पाणी दिसत होतं, तसं अर्जुनाच्या अवस्थेत झालं. सगळीकडे ईश्वर दिसायला लागला. दिशा नाही, आकाश नाही, काही नाही. एक अंशावर एक जगत आहे, सगळा परमात्मा कसा. आणि मग डोळे पाहिल्यानंतर डोळे दिसायला सुरुवात केली. कुठले मोठे डोळे, कुठले लहान डोळे, कुठले लाल डोळे, कुठे हसणारे डोळे, कधी ध्यासूर डोळे. वदन पाहायला सुरुवात केली तर वदनच दिसायला सुरुवात झाली त्यांना. नुसते तोंड दिसायला. कधी ध्यासूर, कधी सुरेख, कधी काय. आणि इतका घाबरला. माझा अर्थ लक्षात ठेवणच नाही. अर्जुनाने अजून डोळे उघडलेले नाही. हे सगळं अर्जुनाला आत दिसत. पण परमार्थामध्ये पहिल्यांदा आत्मसाक्षात्कार होतो. ईश्वर आत दिसला पाहिजे पहिल्यांदा. जो आतला ईश्वर आहे तोच ज्यावेळेस बाहेर येतो त्यावेळेस तो साक्षात्कार व्यापक पाडला. भागवतामध्ये याच्याकरता खूप सुंदर आलेले संक्षेपता मी तुम्हाला सांगून देतो त्याच्यावर. अनेक विघ्न आल्यानंतर सुद्धा ध्रुवाला नारदाने सांगून ठेवलं, बा डोळे उघडू नको. कोणी म्हणेल मी देव आहे, कोणी म्हणेल मी ईश्वर आहे, कोणालाही काही वाटेल, डोळे उघडू नको. मग जो कोणी म्हणेल मी ईश्वर आहे त्याला म्हणावं, तू जसा बाहेर आहे तसाच जर मला आज दिसला डोळे बंद करून तर मी तुला देव मानेल, नाही मी तुला देव मानणार. डोळे बंद करून तो आज दिसला पाहिजे. आणि हे शिकवलं नारदाने. याला म्हणतात गुरु. पुढचा इतिहास माहिती आहे आपल्याला. शंख गालाला लावला आणि झोपलेली जी वाणी आहे ध्रुवाची 5 वर्षाच्या मुलाची ती जागी झाली.
प्रसोपता खूप सुंदर सांगितलं. आणि झोपलेली वाणी जागी झाल्यानंतर आज भगवंताचं रूप दिसायला ते कसं कसं रूप आहे आज सगळं धुवाच्या तोंडातून बाहेर. हे साक्षात्कारामध्ये हे जे लोक बाजार लोक बोलतात असं नाही ना. ज्यांना मराठी बोलता येत नाही, ज्यांना गीता कळत नाही, ज्यांना काय नाही, यांना संत म्हणून पाया पडणे आपल्या मागच्या जन्मातलं पाप म्हणून. ईश्वर भेटलं याचं पहिलं लक्षण आहे तुमची वाणी दुरुस्त झाली, तुमचं बोलणं दुरुस्त झालं, तुमचे सिद्धांत स्वतंत्र झाले, तुम्हाला बोलता यायला लागलं. आणि ईश्वर भेटून हे जर काहीच करता नाही आलं, ईश्वर भेटलं तर लक्षण काय केलं तुम्ही? प्रसोक्ताम वाणी संजीव यत्य खिल शक्ती घरस्वधान. भागवतांमध्ये आलं झोपलेल्या वाणीला संजीव जागत गेलं. स्वधान अन्योक्य हस्तचरण श्रवण पराधीन प्राणा नमो भगवते पुरुषाय. भागवतात वर्णन झालं. ज्ञानेश्वरी मुख्य म्हणून मी बाकीचे विषय थोडं संक्षिप्त सांगतोय. आणि तो परमात्मा आज दिसायला लागला. आणि मग भगवंताने सांगितलं आता डोळे उडायला हरकत आणि डोळे उठले. तोच परमात्मा आतला परमात्मा बाहेर दिसायला लागला. यालाच वारकरी संप्रदाय म्हणतात. आत हरी बाहेर हरी, हरीने घर पोचले. हे परमार्थ हा पूर्ण परमार्थ. आज जे विश्वरूप दिसायला लागलं तेव्हा खूप सुंदर वर्णन केले. प्रथम स्वरूप समाधान पाऊली केला अर्जुन. प्रथम आजच्या स्वरूप समाधान, आजचं स्वरूप आजकडे ईश्वर दिसायला लागले. प्रथम स्वरूप समाधान पाऊले केला अर्जुन. मग उघडले लोचन पुढचा टप्पा. मग डोळे उघडले विश्वरूप दिसायला. जो आज परमात्मा आहे तोच बाहेर दिसायला. आणि मग चमत्कार झाला. हेच या ठिकाणी मी मागचा विषय संपवला होता. कैसे अनुग्रहाचे करणे, पार्थाचे पाहणे आणि न पाहणे, तयाही सकट नारायणे दाखवणी केला. डोळे बंद केले काय, डोळे उघडले काय, विश्वरूप दिसणं बंद होत नाही. अहो पाहता किर प्रतिभासे एक नवलाव काय. डोळ्याने पाहत असताना दिसेल यात नवल काय. ज्ञानोबा म्हणतात न पाहताही दिसेल तो जायचा. विश्वरूपाचं लक्षण आहे न पाहताही दिसे. याचं नाव आहे भक्ती संप्रदाय, याचं नाव आहे भागवत संप्रदाय. हा आणि मग वर्णन सुरुवातीला फार बरं वाटलं. नवस्पशम देवा काय सांगावं, इकडं असं वाटतं तिकडं तसं वाटतंय. दिव्य माल्य अंबर धरण दिव्य गंधानुलय बनव. असं सुरुवातीचं जे नवीन 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 एखाद्या गावाला जातो आपण, हे चांगले ते चांगले ते चांगले अशा पद्धतीने पहिल्यांदा ते स्वरूप पाहिलेलं. आणि इतकं सुंदर वर्णन केलं. नंतर ते इतकं भयानक वाटावं लागलं. भक्ताचा स्वभावच वेगळा. अर्थ लक्षात घ्या. मी खानदानी भक्त आहेत ना, त्यांचा स्वभावच वेगळा. वारकरी कुठे गेला पांडुरंग म्हणून पाया पडतो. ती सवय म्हणतात लहानपणी. कुठे गेला माऊली म्हणून पाया पडतो. खंडोबाच्या पाया पडो, मरीच्या पाया पडो, माऊली म्हणून पाया. स्वभाव तसा भक्ताचा स्वभाव आहे सगुण रूपाची उपासना. कोणतं रूप आवडत नाही. वेदांत आवडत नाही, ज्ञान आवडत नाही, निर्गुण निराकार आवडत नाही, योग आवडत नाही, समाधी आवडत नाही. असं समोरासमोर देव बोलता पाहिजे, समोरासमोर चिंतन करणारा देव पाहिजे. मूर्खपणा असेल, चांगुलपणा असेल, सगळं सहन करणारा देव पाहिजे. आणि हा निर्गुण निराकार देव हे बोलायला तयार नाही, दिसायला भयंकर. पण ज्याला बोलायला जावं तो एकाच वेळी सगळे तोंड, कोणत्या तोंडाशी बोलायचं. आणि असं वर्णन केलेलं. अरे देवा काय तू एवढा कुठे आहे. आणि नंतर घाबरला. अर्जुनाला असं वाटायला हा आपला देव नाही, आपला देव कृष्ण आहे. हा जरा वेगळा देव.
आपल्या कृष्णाला गायब केलं, हा दुसराच कुठला तरी देव आलेला आहे, भक्त आहे. अजून प्रश्न विचारला तर आख्यायिने को भगवान उग्र रूप, भगवान उग्र रूप. आपलं रूप कसं आहे? सुंदर ते ध्यान, पांडुरंग कांती, आवडे हे रूप. आणि हे रूप विश्वरूप कसं आहे? उग्र रूप, डोळ्याला सहन न होणारं रूप, उग्र रूप. आणि प्रश्न विचारला आख्यायिने भगवान उग्र रूप कोण आहे, कुठला आहे? आणि या पृथ्वीवरचा सगळ्यात सुंदर सिद्धांत 7 दिवसातल्या भविष्यातल्या ज्ञानेश्वरी हे तुमच्या लक्षात राहो न राहो, हा विश्वरूपाच्या मुखातून आलेला शब्द लक्षात ठेवा. विश्वरूप सांगतो कालोस विलोके क्षयकृत, मी काळ, प्रत्येक माणसाला शिक्षा देणारा मी काळ. चांगलं कर्म केलं असेल तर त्याचं फळ मी देतो, आणि वाईट कर्म केलं असेल तर त्याचं फळ मी देतो. मी काळ, सगळ्या जगाला नष्ट करणारा, सगळ्या जगाला धारण करणारा, सगळ्या जगाला शिक्षा देणारा अर्जुना कालोस्मी, मी काळ. लोक विचारतात ईश्वर कुठे? सतत ईश्वर आपल्या बरोबर आहे. का आपल्या बरोबर आहे? म्हणजे दुसरं कोण? ईश्वर बरोबर आहे. तुमच्या प्रत्येक पाप कर्माला, प्रत्येक पुण्य कर्माला काळ साक्षी आहे, ईश्वर साक्षी. म्हणून तर साधू संतांना मंदिरात जाण्याची गरज नाही वाटत. भंडारे डोंगरावर सुद्धा गाथा जन्माला येतो, बामचंद्र डोंगरावर सुद्धा पांडुरंग परमात्मा भेटायला जातो, चिखलामध्ये सुद्धा ईश्वर तयार दिसतो. गरज नाहीये त्यांना. जे व्यापक साधू संत आहेत यांना असं बांधिलकी नाहीये. ते कुठेही गेले, काहीही पाहिलं तरी ईश्वर त्यांना दिसत असतो. त्यांची कुठलीही कृती असू दे, कांदा मुळा कुठलीही कृती असू दे, जेवण असू द्या, बसणं असू द्या, काही फरक पडत नाही त्यांना की अमुक ठिकाणी गेलं तरच मन लागेल, कारण मन समर्पित केलेलं असतं. त्यांना याचं भान असतं ईश्वर आपल्या बरोबर काळ रूपाने सतत वाचते. आणि काय एक अशी वस्तू आहे ती भारतामध्ये आहे तर अमेरिकेत नाही असं आहे का? इंग्लंडमध्ये नाही असं आहे का? कुठं नाहीये का? आणि म्हणून सज्जन लोक खूप सुंदर वाक्य देतात. एखादा वाईट मनुष्य असेल तर त्याला विचारतात कशाला हे करतो? कधी ना कधी क्रिया व्यक्तीचं फळ मिळेल. फळ मिळेल शब्दाचा अर्थ फळ देणारा काळ. काळ म्हणजे ईश्वर. ईश्वराने आपलं स्वरूप सांगितलेलं आहे. म्हणून ज्याचा काळ चांगला जातो तोच धन्य. तुकोबारांचे 2 आभार तुम्हाला समजून सांगतो. तुकोबारांना प्रश्न विचारत केले की तुम्हाला साक्षात्कार कोणी केला? तुकोबारा म्हणतात मला कोणीच केला नाही, काळ माझ्यावर प्रसन्न. धन्य काळ संत भेट. शब्द मी काय ना धन्य काळ, काळामुळे मला संताची भेट झाली. धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली. संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शिक या काळामध्ये. आणि दुसरा अभंग खूप सुंदर आहे. सर्व काळ होतो आठवित म्हणी फिटली ते धनी. धनी शब्दाचा अर्थ पृथ्वी. तेने काळे फिटले देवानीने तृप्त झालो मी, काळाने मला तृप्त. हे बारीक बारीक सिद्धांत आहेत ना, हे कळणं फार अवघड आहे. आणि हे कळत नाही म्हणून का आपण बिघडतो. काळ दुरुस्त केला पाहिजे. म्हणून याचा दुसरा अर्थ असा आहे काळ सारावा चिंतन. आणि आता सगळ्यात महत्वाचा अर्थ सांगतो तुम्हाला. काळ जर बिघडला ना, मला एक परवा दिवशी माणूस भेटला होता 10-15 दिवसापूर्वी. अतिशय स्वच्छ आणि चांगला मराठी बोलणार होता. अचानकच माणूस आणि बोबडं बोलणं झालं. मी तर एवढा हैराण झालो की हा एवढा सुंदर मराठी बोलणारा, त्याला काय झालं ना, म्हणजे एक नस दबली गेली. त्याचा परिणाम झाला की वाणीवर तुकोबाराचा अभंग आठवला. महाराज
तुम्ही जगताय ना, हे काळाचे उपकार आहेत. काळे दिला अवकाश. अवकाशाचा अर्थ नीट लक्षात ठेवा. अजून हातपाय आपले तुटलेले, अजून आपल्याला जिवंत ठेवले, अजून आपण विचार करतो की काळाचे आपले उपकार आहेत. काळे दिला अवकाश. अभंग लिहिण्यासाठी, गाथा लिहिण्यासाठी काळाने अवकाश दिला नाही. तो कोण जन्माला आल्याबरोबर मेलेली मुळे जन्माला येतात, जगाची शिल्लक राहून जात. आपल्या मुखातून जी वाणी बाहेर पडते ती काळाने आपल्याला दिलेली संधी आहे. काळ म्हणजे ईश्वराने दिलेली संधी. प्रत्येक क्षणाला तो आपल्या बरोबर आहे, प्रत्येक ठिकाणी तो आपल्या बरोबर आहे, प्रत्येक क्रियेला तो काळ साक्षी आहे. म्हणून ज्याचा काळ चांगला गेला तो या जगाचा धन्य म्हणतो. म्हणून चिंतन करत असताना ईश्वराने आपल्याला पाहायला पाहिजे नाही, ईश्वरच बरोबर आहे. पण ज्याने काळाचा वापर चुकीचा केला त्याचा अंत काळ बघा कसं जातो तिथं बघा. किडे पडतात तिथं. आणि काय काही एवढे निवर्गट असतात ना, एवढं सगळं जरी झालं असतं ते काळाला घटनेमध्ये आता काही भोगले ना आम्ही काय निर्णय चुकीची परिस्थिती. मला सगळं झालं निवडण्यामध्ये किती त्रास होता. म्हणजे असं ज्ञानोबराय लिहित नाही. आता जे किडे पडायला लागलेत ना तुमच्यामध्ये, इथून भोगायला सुरुवात आहे. जिथं जायचंय आपल्याला त्याचं पहिलं दुःख हे की तुमच्यामध्ये किडे पडले. हे 16-17 ज्ञानोबराय स्पष्ट असतं. तानहम विषदा क्रूरान संसारेषु नराधमान. नीच लोकांना मी किती त्रास देतो हे सगळं 17 अध्यायामध्ये. की सगळ्यात मोठा त्रास कोणता माहिती का? सगळं असून हसत नाही. सगळ्यात मोठा त्रास, सगळं टेन्शन पडतो. आता मला हे ज्ञानेश्वरीमुळे, भगवानगडामुळे असे मुख्य माणसाला भेटायचे संमती येतात. कायम टेन्शन. महाराज तुमच्याकडे सावित आहे का? काही मंत्र एवढं कशा करतात नाही जरा. अरे एवढं मिळालंय ना, असं नाही होत ना, अजून काही समाधान. आणि आपला वारकरी संप्रदायाचा सगळा वाङ्मय प्रकार पाहून घ्या. राहे समाधानी सर्व सुखले आलं, सर्व अलंकार आनंदे निर्भर की समाधान. आणि हे समाधान देणारा काळ आहे हे विसरू नका. मग विषय म्हणजे काय? काळाचं स्वरूप आहे, तो भयंकर आहे, दिसायला घातक आहे. कोणाला वाटतं आपण मरावं म्हणून, कोणाला वाटतं मृत्यू सुंदर असतो म्हणून. आणि काळ विश्व दाखवलं काय? ते भीष्मासारखे, द्रोणासारखे काळाच्या तोंडात जाताना दाखवले. गावाला दिवाळी चिरंजीव अजरामर. भगवंत म्हणजे तुझ्या दृष्टीने मी काळ आहे, माझ्या दृष्टीने मी मेलेले. आणि एक विज्ञानाचा सिद्धांत सांगतो काळाचा, तुम्हाला कळलं तर बरं झालं असं मला वाटतं, पण जरा अवघड. त्याची काळाची गती असते, स्पीड असते, वेग असते काळाचा. त्याला प्रकाश वेग म्हणतात. प्रकाशाचा वेग सर्वसाधारण एका मिनिटामध्ये 8 लाख किलोमीटर, म्हणजे आपण तीच करू नका. विज्ञानाचं म्हणणं की प्रकाशाची गती एका मिनिटामध्ये 8 लाख किलोमीटर. एका मिनिटामध्ये प्रकाश 8 लाख किलोमीटर प्रवास करतो. मग काही उपग्रह असेल की 1 लाख वर्ष तिथं पोहोचायला लागते. 1 लाख प्रकाश वर्ष. प्रकाश वर्ष म्हणजे एका मिनिटामध्ये 8 किलोमीटर प्रकाश जातो. तर तो प्रकाश जर वर्षभर चालत राहिला तर ते जेवढे किलोमीटर होतील त्याचं नाव आहे 1 प्रकाश वर्ष. आणि काळाचा सिद्धांत असा आहे, वर झालेला म्हणजे एखादा तारा जन्माला आला, एखादा ग्रह जन्माला आला आणि तो कालांतराने नष्ट झाला तर त्याच्यामध्ये स्फोट होतो. तो स्फोट झालेला जो प्रकाश आहे तो आपल्याला स्फोट होऊन कितीतरी वर्ष झालेले असतात, पण पृथ्वीच्या दुर्बिणीमध्ये तो आत्ता दिसतो.
आणि तो मेलेला असतो हजारो लाखो वर्ष अगोदर. लक्षात येते आपल्याला फुटल्यानंतर जो प्रकाश येतो हे साधं दृष्टांत म्हणजे आपल्या मेघगर्जनेचा. वीज आणि ढगाचा आवाज याच्यामध्ये आपल्याला फरक. अगोदर वीज कडकडते नंतर आवाज येतो. असं नाही की एकाच वेळेस आवाजाने वीज प्रकाश झालेला असतो, पण प्रकाश वेगवान असल्यामुळे आपल्याला अगोदर दिसतो आणि मेघाची गर्जना नंतर दिसते. तसं वरचा जो तारा फुटलेला आहे, स्फोट झालेला आहे, पृथ्वीवर त्याचा प्रकाश येण्याकरता कितीतरी वर्ष लागतात. तो फुटून नष्ट झालेला असतो पण आपल्याला इथून दिसतो. त्याला म्हणतात काय. तसं तोच सिद्धांत गीतेमध्ये स्वतः भगवान श्रीकृष्ण सांगतात, अरे तू यांना जिवंत पाहतो ना, माझ्या रूपामध्ये पाहिजे सगळे मेलेले. द्रोणाचे बहिण घरी, द्रोणाला घाबरू नकोस, भीष्माला घाबरू नकोस. मये येते लिहता पूर्वमेव, येते मया पूर्वमेव. तुला दिसण्याच्या अगोदर मी यांना मारून टाकलेले. तू काही ह्या लोकांचं त्रास घेऊ नको, ताण घेऊ नको, टेन्शन घेऊ नको. मये येते लिहता पूर्वमेव निमित्त मात्र भवसवेसाठी. तुझा बाण निमित्त म्हणून जाऊ दे, त्यांना मी मारलेले. अर्थ लक्षात ठेवा, भगवंत बोलतात. म्हणून आपलं या जगामध्ये कोणी वाईट करत. जो माणूस असं वाटतं की आपलं वाईट करतो ना, ईश्वराने तो प्रेरित केलेला असतो. म्हणून तो संत प्रतिकार करत नाही. ज्ञानोबराय असो, तुकोबराय असो, संत असो, हे प्रतिकार का करत नाही? प्रेरक कोण आहे? परमात्मा. दुसरा कोणी प्रेरक असेल का? त्याला बुद्धी सुचवली मला शिवाय द्यायला? का त्याला असं वाटावं माझ्या गालामध्ये मारायला? का त्याला असं वाटावं याला त्रास द्यावा म्हणून? त्याला वाटतं त्याचे भगवंतांनी त्याला प्रेरित केलेले आणि भगवंतांनी जर प्रेरित केलं तर आपण प्रतिकार करू शकत नाही. म्हणून संत सहन करतात, ईश्वराचा प्रसाद म्हणून त्याचे शिव्या सहन करतात. पण शिव्या देणारा आवरून घेऊ शकत नाही. तेवढी प्रेरणा त्याच्यात ईश्वर देत नाही, शिव्यापुरती. पण कधी कधी असा चमत्कार पाहायला मिळतो. विसोबा खिवट्यासारखा द्वेष करणारा कालांतराने तो ज्ञानोबांचा शिष्य होतो. माऊलीला विचारलं, माऊली तो अगोदर द्वेष करत होता, तुम्ही त्याला पुन्हा शिष्य केलं. कालांतर तो काळ वेगळा होता आणि आत्ताचा काळ काळाने बदलवला. वाढल्या होता, काळ बदलला. महर्षी वाल्मिकी. आता मी त्याला कवित्व शक्ती देतो. त्याचं रामायण साधू संतांनी सांगावं, तो जरी डाकू असला तरी, कारण तो पूर्वी डाकू होता. पण रामायण लिहिण्याच्या काळात तो महर्षी झाला. मग साधू संतांनी रामायण सांगायला अर्थ. त्याचं नाव आहे कालांतर, काळ बदल. ज्ञानेश्वर आपण ज्या आळंदीमध्ये येतो ना, काळ बदलवण्यासाठी येतो, हे कालांतराने विसरून. गावाकडे काय करत असतो आपण? मग इथं आल्यानंतर आपण बदल होतो, कपड्यामध्ये बदल होतो, बुद्धीत बदल होतो. तिकडं हरिपाठ म्हणता येत नाही आपल्याला, ज्ञानेश्वरी पाठ करता येत नाही, परमार्थाचे संस्कार नसतात. आळंदीत राहिल्यामुळं काळ बदलतो. जी लोक आपल्याला मानत नाही ती पाया पडायला लागतात. माणूस तो डोकं ते काळ बदलला, मेंदू बदलला. काय झालं? त्याच्या डोक्यात ज्ञानोबांचे विचार, त्या विचाराने डोकं. आणि पुन्हा पुन्हा तिच्या लक्षात आलं की आपणच कुठेतरी संत झालो काय, कुणाला म्हणतो. पुन्हा काळ बदलला. नाही, अजून काळ नाही. ज्ञानोबांचे फोटो घराघरात लावण्याऐवजी स्वतःचे फोटो लावायला सुरुवात होतो. इतका काळ बदलतो. मग त्याला ज्ञानोबा मोठे वाटत नाही, मग त्याला पांडुरंग परमात्मा मोठा वाटत नाही, तुकोबराय मोठे वाटत नाही. त्याचा फोटो लावतो आणि सांगतो माझं नाव घ्या, तुमचा उद्धार होईल. एवढा काळ बदलला. मग आता बदललेला काळ जेव्हा तुरुंगात जातात, अनेक प्रकारचं हा कधी बदललेला काळ. आता त्या काळाने कधी यायची चुटका करावी, काळ नाही.
परमार्थातल्या माणसाला बदलत्या काळाप्रमाणे अशा रीतीनं जीवनात बदल घडावा. समजतीवर माणूस हवाच डोक्यात दिसतो फार जीवनामध्ये. म्हणून परमार्थ अतिशय सावधानपूर्वक करण्याचं महत्वाचं कारण ज्ञानेश्वरी आपल्या हातामध्ये पाहिजे. स्वतः जर ती वाचली ना मारून मारून ती जागेवर होते. आणि ज्ञानेश्वरीचं एक वैशिष्ट्य असं आहे, आईसारखं वैशिष्ट्य. आईच्या समोर तुम्ही नागवे फिरा, उड्या मारा, किती घाण व्हा, किती स्वच्छ राहा, आईच्या डोळ्याच्या एरियामध्ये जोपर्यंत तुम्ही आहात ना तुम्हाला कुणाचाच धोका नाही. आईची नजर चुकवली कोल्हापूरकडे तुम्हाला घेऊन जाईल. माऊलीच्या क्षेत्रात माऊलीच्या नजरेत जोपर्यंत तुम्ही खेळताय काही धोका नाही. अर्जुनाचं तेच कृष्ण सोडून जीवनात नाहीच कोणी. नसेल तपस्वी अर्जुन, नसेल ज्ञानी अर्जुन, पण अर्जुनाशिवाय काहीच नाही. कृष्णाशिवाय अर्जुनाचं काहीच नाही. कृष्ण सर्वच आत्मा आहे तिथे. म्हणून सैन्य नको, शस्त्र नको, जय विजय माझ्या नशिबातला भाग आहे, तर तू माझ्या पाठीशी राहा. भगवंताने सांगितलं काही चिंता करू नकोस, मी तुझ्या पाठीशी. आणि मग ते घाबरलेलं वर्णन करायला सुरुवात केली. नीट आहे ना, मयई वेटे घाबरलो ना, मयई वेटे मी भीष्माला मारलं, सगळ्यांनाच मारलं तरी ते मध्येच कसं काही अचानक ही महामारी उद्भवली. मी तर विश्व पाहायला गेलो, माझाच कुठेतरी अंदाज फसला पाहिजे म्हणून थोडं प्रसन्न करण्याचा प्रयत्न केला. तस्मात् नमेरन महात्मन पुन्हा 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 नमस्कार करायला सुरू. प्रसन्न हो, प्रसन्न हो, प्रसिद्ध देवेश जगन निवास. प्रसन्न व्हा, हे महामारी विसरली. आमच्या अपेक्षित नाही, आम्ही साधू लोक आहेत, भक्त लोक आहेत, मी माझ्या डोक्यात बसत नाही. प्रसन्न करण्याचा प्रयत्न केला. आणि त्या प्रसन्न करण्याच्या नादामध्ये एक शब्द खूप सुंदर आला. आळंदीच्या लोकांना बहुतेक चुकलेला असं माझा अंदाज आहे. नमक पुरस्कार जसा पुस्तक असते. देवा तुझ्या पुढच्या भागाला नमस्कार असतो, तुझ्या मागच्या भागाला नमस्कार. नमक पुरस्कार असं पुस्तक असतो. पाठीमागून मी तुला नमस्कार करतो, पुढून मी तुला नमस्कार करतो. वेदांती लोकांची परेशानी झाली. निर्गुण निराकार परमात्मा तो व्यापक आहे, आकाशाप्रमाणे, त्याला पाठही नाही, पोटेही नाही. या अर्जुनाला देव पाहणं असं कसं सुचलं? कुठून पाठ आली, कुठून पुढे? अर्जुनाला प्रश्न विचारला, अर्जुना ही पाठ पोट असं काय म्हणणार नाही, देवाला आहे का? अर्जुन म्हणतो आम्ही फक्त लोक आणि काय वेदांती नाही. देवाची ओबी नीट आहे का ना, देवाची पाठ पोट अशी की नाही येणे करणे आम्हा पाहिजे. देवाला पाठ पोट आहे का नाही कुणाला माहिती. उभा माझी पाठीशी म्हणून पाठीमुळे तो माझ्या पाठीमागे उभा राहतो म्हणून मी तुला पाठीमागे नमस्कार करतो. माझ्या सापेक्ष तो पुढे आहे, माझ्या सापेक्ष तो मागे पुढे उभा. ही भक्ताची भाषा आहे, वेदांताची भाषा आहे. काळ मागेही आहे प्रत्येकाचा आणि काळ पुढेही आहे. चांगलाही काळ आहे तरी वाईटही काळ आहे. तो ईश्वर ती भक्ताची भाषा आहे. उभा माझी पाठीशी, ही भान तुम्हाला राहील. माझ्या पाठीशी तो परमात्मा, तो का उभा आहे? उभा माझी पाठीशी म्हणून पाठीवरील देवाला काय आहे? देवाला पाठ असेल नसेल तर नसेल, असेल तर असेल, तुला काय घेणार आहे? पण एवढं मोठं रूप मला खूप चुकीची. आणि मग शेवटी भक्ताच्या स्वभावावर देवाला म्हणला, देवा हे जे विश्वरूपाचे सोहळे आहेत ना, भोगवड निवाले माझे डोळे. बघितलं, बरं वाटलं, बंद करून टाक. नाही लक्षात आलं. बघितलं, बरं वाटलं, पण आमचा स्वभाव नाही असल्या विश्वरूपामध्ये. आम्ही भक्त, आम्हाला चतुर्भुज रूप आहे. किरीटिणांच्या डोक्यावर मुकुट असावा, पद्म असावं, हातामध्ये सुंदर असावं, देखणं रूप असावं. हे तुझं रूप आहे ना, हे जमलं नाही मला.
अहो इतका राग आला भगवंताला की मिळायला काय आता कधी रूप पुन्हा दाखवलं नाही. दाखव म्हणल्यामुळं दाखवलं, दिव्य दृष्टी दिली आणि पुन्हा म्हणजे काही खेळ येतो. आणि मग ते विश्वरूप रागावर बोलायला लागलं. अरे अर्जुन तुम्ही वेळायच का? राम कृष्ण रूप हे जसे समुद्रावर तरंग असतात तसं ह्या विश्वरूपाचे तरंग मध्ये राम आणि कृष्ण आहेत. मग गेले मुलाची हेकड आहे का? पहिल्यांदा शिवून हेकड आणि मराठीत तो शब्द आला हेकड, एक कशी आपल्याच टेक्निकली चालणार. मग हे बोलत अरे विश्वरूपाचा आनंद आहे काय मिळाले तुला कवन वस्तू पावला असेल त्याचा तोच न घ्यायची, त्या लाभाचा तोच न घ्यायची. मग घेणे कोणाची हे करायचं तुला काय समजतं काय मिळालं तुला? विश्वरूप म्हणजे काय चेष्टा आहे काय? सगळं ऐकून घेतलं ते देवा तुझं सगळी महागडी वस्तू आहे, सगळं चांगलं. माझ्या डोक्यात बसत नाही, माझा जसा रथावर बसणारा देव होता तसाच तो पाहिजे, हे रूप मला नको. आणि एखाद्या लहान मुलाच्या हट्टापुढं आई जशी सामान्य होते तर अर्जुनाच्या हट्टापुढं देव सामान्य झाला. ऐसे वाक्य बोलत खेळो मागुता मनुष्य झाला देव. भगवान ज्ञानोबा सांगतात असं बोलत 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 विश्वरूप बाजूला केलं, मागुता मनुष्य झाला देव. आणि मनुष्य झाल्यानंतर सांगितलं अर्जुना तुला काही माहित नाही तू काय मिळालं ना. हम वेदे तपसा नदाने. अरे यज्ञ करून मी कुणाला मिळत नाही, वेदाध्ययन करून कुणाला मिळत नाही, तपश्चर्या करून मिळत नाही. असं जे रूप तुला मिळालेलं आहे हे फक्त भक्ती करण्याला शक्य आहे. भक्त्यातुलन्य अशक्य अहमेवा विभूत. जसं मी तुला पाहायला मिळालेलं आहे भक्ती, भक्तीमुळे मिळू शकतो, बाकी कशामुळे मिळणार. पुढचा विषय आपण एक तास झाला बोलता बोलता माझ्या विश्रांतीसाठी तुम्हाला विश्रांती. कुंडली गौरदे हरी